नागपूरच्या कलावंतांना, तंत्रज्ञांना घेऊन बनवलेला हा सिनेमा जो जगभर गाजतो आहे। अनेक अनेक पारितोषिकं या चित्रपटाला मिळालेले आहेत। अत्यंत तळागाळातल्या लोकांना घेऊन बनवलेला हा चित्रपट आहे आणि आपल्या सर्व नागपूर नगरीच्या सर्व लोकांना त्याचा गर्व वाटावा, विदर्भातल्या सर्व लोकांना त्याचा गर्व वाटावा असं यश यश या चित्रपटाने प्राप्त केलेलं आहे। हा चित्रपट जो आहे या वर्षीचे जे कान्स फिल्म फेस्टिवल झालं, ज्याच्यामध्ये 10,778 एंट्री झालेल्या होत्या, ज्यामध्ये 524 सिनेमे हे स्क्रीनिंगसाठी सिलेक्ट झालेले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून जो ईमेल आला त्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 524 सिनेमांमध्ये नागपूर नगरीतला हा जो चित्रपट आहे पैदागीर याचं स्क्रीनिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे। ही अत्यंत आपल्या सर्व लोकांसाठी गर्वाची अशी बाब होती आणि कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवातच आपल्या चित्रपटापासून पैदागीरपासून झालेली आहे। या चित्रपटातले जी मुख्य कलावंत आपल्यासमोर सर्व उपस्थित आहेत, या सर्व लोकांनी जगभर आपल्या नावाची नोंद केलेली आहे। या चित्रपटाचे संगीतकार जे आहेत अनिल कवळे तेही इथं उपस्थित आहेत, आपल्या सर्वांमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनीही जगभरात आपली या संगीताची नोंद केलेली आहे। या चित्रपटाच्या गाण्यासाठी आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत। ही सर्व बालकलावंत जय भगत इथं उपस्थित आहेत। जो भिडे शाळेतच शिकतो आहे, अत्यंत तळागाळातून आलेला मुलगा आहे, त्यालाही या वर्षीचं बालकलावंताचं उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे। तिथे श्वेता वाघमारे आहे, जिने या सिनेमामध्ये सपोर्टिंग ॲक्ट्रेसचं काम केलेलं आहे। तीही अत्यंत तळागाळातून आलेली अशी कलावंत आहे। स्वतः स्वनिर्भर राहून स्वतःचा छोटासा उद्योग करते आहे, पण कलेत किती उंच शिखर तिनं गाठलेलं आहे हे तुम्हाला पैदागीर पाहिल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल। तिची वाखाणना होत आहे जिकडून तिकडून। गौरव अंबारे जे आहेत हे याच नागपूर नगरातले नंदनवन झोपडपट्टी आहे, तिथले अत्यंत गरीब परिवारातून आलेले ती उत्कृष्ट असे नट आहेत। ते स्वतःही पंजाब लवली युनिव्हर्सिटीमध्ये अभिनयशास्त्र नाट्यशास्त्र शिकवतात आणि या चित्रपटामध्ये खूप सुंदर त्यांनी काम केलेलं आहे। सिने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो, त्याच्यामध्ये त्यांना उत्कृष्ट मेल आर्टिस्टचा पुरस्कार मिळालेला आहे आणि साची जीवने आपल्या सर्वांच्या परिचित आहेत। साची जीवनेलाही या वर्षीचा 11वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे। मद्रास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो। साऊथची इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे की साऊथची इंडस्ट्री सध्या या देशामध्ये काय काम करते आहे, तर त्या मद्रास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिमेल इंडियन ॲक्ट्रेसचा अवॉर्ड साची जीवनेंनी पटकावलेला आहे। अशी दिग्दर्शनाची काही पुरस्कार, लेखनाचे काही पुरस्कार मला संजय जीवनेलाही या चित्रपटासाठी मिळालेले आहेत आणि या चित्रपटाच्या ज्या निर्मात्या आहेत प्रामुख्यानं एक सुरेंद्र आवळेत आणि वंदना जीवने आपल्यासमोर इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक हे समोर आल्यानंतर आपल्या शहरातले अनेक सहनिर्माते समोर आलेत आणि त्यांनी जवळपास 30 सहनिर्माते समोर आलेत आणि त्यांनी या चित्रपटाला हातभार लावला आणि ही उत्कृष्ट निर्मिती आपण सर्व करू शकलो। हरीश गवई आपल्यासमोर उपस्थित आहेत, ही सहकलावंत आहेत या चित्रपटातले आणि त्यांनीही खूप सुंदर म्हणजे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल त्यांचं काम, पण आता या चित्रपटातून त्यांनी जे जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। एक रहीम नावाचं जे कॅरेक्टर आहे, जे फार सुंदर कॅरेक्टर आहे, ते त्यांनी चितारलेलं आहे या चित्रपटामध्ये आणि खूप सुंदर या सर्वांनी भूमिका केलेल्या आहेत। जेवढी कलावंत आहेत त्या सर्व कलावंतांनी ऍक्टिंग केलेली नाही आहे। ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे आम्हाला जी प्रतिक्रिया सर्व महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जे येत आहे, तर ती प्रतिक्रिया अशी आहे की सर्व कलावंत जगतायत असं वाटते म्हणून। तर आम्ही त्यांना म्हटलंच तुम्हाला परफॉर्म करायचं, तुम्हाला ऍक्टिंग नाही करायची आहे कोणाला। 1.5 महिना वर्कशॉप केलेले सर्व हे कलावंत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं परफॉर्मन्स दिलेलं आहे, ते जगलेले आहेत सर्व। म्हणजे पहिला चित्रपटात जेवढी टेक्निशियन लोक होते, आम्ही पहिला चित्रपट बघतोय की ज्याच्यामध्ये कुठलीही स्क्रिप्ट दिसत नाही आम्हाला, कारण त्या वर्कशॉपमध्येच ही एवढी ट्रेन होती की शूटिंगच्या वेळेला कोणाला स्क्रिप्टची गरजच पडली नाही। युरेशिया DOP साठी म्हणजे कॅमेरामॅनसाठी युरेशियाचा मोठा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो, तर त्याच्यामध्ये आपले जे कॅमेरामॅन होते रवी राजपूत, त्यांना या चित्रपटासाठी बेस्ट कॅमेरामॅनचा DOPचा पुरस्कारही मिळालेला आहे। अनेक तांत्रिक बाबीतले आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत। आता हा चित्रपट 16 तारखेला या चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रभर आणि दिल्लीमध्ये आणि आता काही मागणी होत आहे काही दुबईतून, ऑस्ट्रियातून, अमेरिकेतून
की आम्हाला एक एक दोन दोन शो आमच्या इकडे दाखवा म्हणून. तर आपली जी मराठी मंडळी जी जगभर विखुरलेली आहेत त्यांच्याकडून हा प्रतिसाद येतो आहे. कारण याचं झी म्युझिक कंपनीनं म्युझिक राईट्स घेतल्यामुळे त्यांनी जे प्रमोशन्स करते आहेत, तर 2 गाणे तर आतापर्यंत त्यांनी प्रमोट केलेले आहेत. आता 3रं गाणंही लवकरच ते प्रमोट करणार आहेत. त्यांनी टीजर प्रमोट केलेला आहे, त्यांनी ट्रेलर प्रमोट केलेला आहे आणि त्याच्यामुळे जो प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे की गाणी हिट झालेली आहेत. त्याच्यामुळे म्हणजे 24 तासामध्ये 24,000च्या वर व्ह्यूअर्स झालेले आहेत त्या गाण्यांचे. असा एक रेकॉर्ड वेगळा झालेला आहे त्याचा. तर हा सर्व रेकॉर्ड आता मात्र आम्ही सर्व मंडळी जी आता तुम्हाला सर्व परिचित आहे की संजय जीवने म्हटलं की पथनाटकाची चळवळ, तर पथनाटकातल्या एका कार्यकर्त्यानं बनवलेला हा सिनेमा आहे. तर त्याच्यामुळे आता नागनगरीची एक वेगळी जबाबदारी बनते की तुमच्यातला एक अत्यंत सामान्य कार्यकर्ता कलावंत ज्यानं ही झेप घेतलेली आहे. आणि सिनेमा बनवणं हे काही गंमत गोष्ट नाही आहे, पण आता तुमचे सर्वांचं सहकार्य म्हणण्यापेक्षा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आता या चित्रपटाला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही जोपर्यंत हा चित्रपट लोकांनी जाऊन आता थिएटरमध्ये जाऊन कसं पाहतील याच्यासाठी तुम्ही ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणार आहात ही तुमची आता जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी म्हणून इथपर्यंत ही युद्ध लढून आलेलो आहे. आणि पुढे तुम्ही एकच विनंती करतोय की जेवढं जास्त आपल्या या मातीतला सिनेमा जो आहे, या मातीतल्या सिनेमानं जी आपली ओळख जगभर निर्माण केलेली आहे, आता लोकांपर्यंत तो पोहोचवणे आणि लोकांनी तो कसं येऊन हा सिनेमा पाहतील ही करण्याची जबाबदारी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की जेवढं लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं तुम्ही पोहोचावं. तुमच्यासमोर प्रेस नोट आलेली असेल, काही प्रश्न असतील, या कलावंतांना काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य आपल्याला करावं लागलं. कारण त्या सर्व म्हणजे ज्या लोकांनी म्हणजे महात्मा फुलेंपासून डॉक्टर आंबेडकरांपासून ह्या सर्व मंडळींनी शिक्षण हे जे या देशातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला कसं मिळेल याच्यासाठीचा जो सारा संघर्ष मांडलेला आहे तोच संघर्ष आतापर्यंत करतो. अजूनही संपूर्णतः या देशातल्या तळागाळातल्या मुलांना, गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही. आणि ते जे शिक्षण मिळते ते किती तकलादू आहे, किती थातुरमातुर आहे. तर ती या स्पर्धेमध्ये जे स्पर्धेमध्ये संपूर्ण जग आहे, तर ते त्या स्पर्धेचं शिक्षण जसं डॉक्टर आंबेडकर म्हणतात की गावखेड्यातल्या शेवटच्याही ज्या तळागाळातली व्यक्ती आहे त्यांनाही जे मोठ्यात मोठ्या लोकांना जे शिक्षण मिळते, जे धनिकांना जे शिक्षण मिळते, त्याच क्वालिटीचं शिक्षण या शेवटच्या माणसालाही च्या मुलांनाही मिळायला पाहिजे. आता कोणत्या पालकांना वाटणार नाही की आपला मुलगा शिकला पाहिजे त्यांना. आणि शिक्षणाशिवाय प्रगतीच नाही ना, तरुणोपायच नाही आहे. काय करणार आहे माणूस, कसा बनणार आहे तो? तर माणूस बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याची जी सुरुवात आहे, तर ती सुरुवात आहे त्या शिक्षणापासून होणार आहे. हा जो त्याला काय म्हणतो आपण, एक जो फंडामेंटल एज्युकेशन ज्याला म्हणतो, ते त्याला मिळणं फार गरजेचं आहे. बाकी तो नाहीतर मग आता जी गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढते आहे त्याचं जे कुठलाही आम्ही या सिनेमाचा मेसेजच असा आहे शिक्षण. पण कुठलाही गुन्हेगार हा आईच्या उदरातून गुन्हेगारी शिकून येत नाही. मग ही जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेतून त्याच्यावर जे संस्कार होतात, त्याची जी जळणघळण होते, त्याच्यामुळे ते समाजाचं अपत्य असते एक प्रकारचं. तर माणूस पूर्णतः त्याला पूर्णत्व कसं प्राप्त करता येईल हा या चित्रपटाचा मूळ संघर्ष आहे. आणि म्हणून शिक्षण त्याला कसं मिळेल, सर्वांनाच शिक्षण कसं मिळेल, म्हणून आम्हाला हे शिक्षणाची संघर्ष गाथा करावी लागते. कारण हा प्रश्न आहे मोठा. हा शब्द म्हणजे खूप पूर्वी आम्ही ऐकायचो अगदी आणि त्याच्यातूनच आपण हे शब्द म्हणजे निवडला. अगदी आता चित्रपटाचं नाव कुठलं ऐकलं नाही, पण तुम्ही निवडलं असं मागचं काय करा. बघा काय आहे की ही जी गुन्हेगारी जमात आहे, ज्याला तुम्ही म्हणताय खिसे कापू इकडचा, कुठल्याही इथल्या जेबकटनी खिसे कापूनी हे स्वतःला दिलेलं नाव नाहीये, एक लक्षात घ्या. इथली जी व्यवस्था आहे, इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती अशी नामाबिन, तुम्ही असेच नाव ठेवा, कचरा नाव ठेवा, हे नाव ठेवा, तमुक नावं ठेवा, हे जे बाध्य केलेलं आहे तसंच या व्यवस्थेनं त्या लोकांना दिलेलं पैदागिरी हे नाव आहे. एक 1947च्या पूर्वी एक सिनेमा, तेव्हा आता जो पाकिस्तान आहे तिथे जो बनलेला सिनेमा आहे, हा खरं म्हणजे हा उर्दू इराणी शब्द आहे पैदागिरी. आणि त्याचा अर्थ जो होतोय ना, तो होतोय शून्यातून विश्व निर्माण करणारा, असा त्याचा अर्थ, सृजन करणारा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अर्थ असा आहे की लाथ मारेल तिथून पाणी काढणारा. तर आमच्यासाठी ही अर्थ महत्वाचे होते. व्यवस्थेनं अशा गुन्हेगारी लोकांना दिलेलं नाव, जे की त्यांनी स्वतःला दिलेलं नाव नाही, असं नाव म्हणून आम्ही घेतलं. म्हणून तो या चित्रपटाचा नायक जो आहे तो पैदागीर आहे, म्हणजे खिसे कापू आहे की जेपकट आहे, पण तो म्हणून अर्थ घेतलेला नाही आपण. तर त्याची पत्नी जी आहे शेवंता, ती मात्र आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावं याच्यासाठीचा एका आईचा जो संघर्ष आहे
तोच संघर्ष करणारी आई खऱ्या अर्थानं पैदा दिला. तर अशा ज्या ज्या मायमाऊल्या आहेत, जे आपल्या म्हणजे तुम्ही आज जे काही तळागाळातली माणसं IAS ऑफिसर वगैरे झाले आहेत, त्यांना जरा विचारा त्यांच्या आईनं काय काय केलं आहे. तर एक शिट्टी मारून मारून शाळेत पाठवलेलं आहे आणि ते आज IAS ऑफिसर झालेले आहेत. म्हणजे आमच्या पिढीतले जे लोक होते जे IAS ऑफिसर वगैरे झाले, तर त्यांच्या आईनं म्हणजे तू आज जेवला नाही तर काय बिघडणार आहे, मरशील काय, सायंकाळी आल्यावर जेवण मिळेल, पण शाळेत जा म्हणून शिट्ट्या मारून शाळेत पाठवलेला आहे. तर डॉक्टर आंबेडकरांचा जो शिक्षण द्या हा जो संदेश होता, त्या ज्या आई लोकांनी तळागाळातल्या गोरगरीब आई वडिलांनी राबवलेला हा संदेश प्रॅक्टिकलमध्ये त्याचं यश आपण बघतोय. म्हणून आपण तो शब्द जो निवडलेला आहे, व्यवस्थेने दिलेला पैदागीर म्हणून निवडलेला नाही आहे, पण त्याचा जो मूळ अर्थ होतो तो अर्थ म्हणून आपण निवडलेला हा शब्द आहे. संजय, तुम्ही बरेच चित्रपट म्हणजे आजपर्यंत तुम्ही पोहोचत आणि पालखी पुरस्कारही घेतला. तर काय वाटतंय, हा घरचा आपला चित्रपट आहे आणि गावांनी आणि आईने बरेच मेहनत घेऊन या चित्रपटाला पुढे आणला आहे, तुम्हाला काय वाटतं, त्याचा अनुभव कसा आहे? माझ्यासाठी हा अनुभव अतिशय विलक्षण आहे. कारण याआधी जरी मी चित्रपटात काम केलं असेल तरी होम प्रोडक्शनच्या नावाखाली चित्रपट पहिल्यांदा करते. होम प्रोडक्शनच्या नावाखाली गत 25 वर्षांपासून नाटकाचे प्रोडक्शन्स अर्थातच अनेक करून झाले होते, पण चित्रपट करणे ही काही खाऊ खायची गोष्ट नाही हे आम्हाला निश्चितच कळलेलं आहे. दिवस रात्र आमच्या घरी याविषयी जी काही चर्चा सुरू असते, जे काही तयारी सुरू आहे ती फार विलक्षण आहे आणि हा अनुभव कायम लक्षात राहणारा आहे. शेवंता करताना म्हणजे ह्या चित्रपटात मुख्य भूमिका करताना हे आधी कधी ठरलंच नव्हतं की मी काम करणारे नटी म्हणून. माझं मुळात आवड नाट्यक्षेत्राची जास्त असल्यामुळे मला नाट्यक्षेत्रातच काम करायचं होतं, नाटकच करायचं होतं. मॅनेजमेंट स्किल्स चांगल्या होत्या म्हणून मी बाबांना असं म्हटलंही होतं म्हणजे दिग्दर्शकाला की मला तुम्ही पोस्ट प्रोडक्शन किंवा प्रोडक्शनची जबाबदारी द्या, आणि तसंच ते होणारही नव्हतं. पण अचानक त्यांनी मला म्हणलं की आपल्याला रेफरन्स लुक द्यायचं आहे, तू जरा ही एक साडी नेसून दाखव गं, थोडा आपण मेकअप लुक करून पाहूया, फक्त रेफरन्स द्यायला म्हणून. आणि त्यांनी सहज उभं केलं, मेकअप करून घेतला आणि काही आठवड्यातच त्यांनी सांगितलं की आता आपण तुझ्यासोबतच हा रोल पुढे करणार आहोत. त्याच्यामुळे माझंही बकायदा मला असं वाटतं ऑडिशन झालं आहे, स्क्रीन टेस्ट झाला आहे, अनेक आम्ही लुक टेस्ट करून घेतलेले आहेत आणि नंतर हा रोल माझ्या पदरात पडला. कलावंत म्हणून वेगळ्या पद्धतीने घडण्याची संधी या चित्रपटातनं मिळालेली आहे. ह्याचा मला जास्त आनंद आहे. मला या चित्रपटात एक म्युझिक घेतलेले हा, संगीताबद्दल काही सांगा आणि निर्देशन कोणी केलं? अनिल कावळे सर प्लीज थोडं इकडे या, समोर या. अनिल कावळे सर जे आहेत हे या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर आहेत आणि त्यांनी जी गाणी केलेली आहेत, आणि मी फक्त झी राईट्स पुरतं सांगतो की आम्हाला पाहिजे होतं की कोणीतरी आमच्या पाठीमागे राहावं आणि त्याचा प्रचार करावा. तर तो प्रचार करत असताना आता आपण तेवढं फायनान्शियली तेवढं मजबूत नसल्यामुळे त्यांचा पॅकेज फार मोठा होता प्रचार करण्याचा. पण मी बोललो आपण झीसाठी खूप मदत केली आहे आतापर्यंत, तुम्ही थोडं प्रचार करा. तर मग त्यांनी एक मीटिंग करून एक 10 लाखाचं पॅकेज आपल्याला जे काही प्रचारासाठी म्हणून दिलं, फ्री दिलं. कारण त्यांना गाणे खूप आवडले, ज्या गाण्यांमुळे काही अवॉर्ड, कारण त्यांच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचून गेला होता की त्यांना वैशाली माळेने जे गाणे गायले आहे त्याला अवॉर्ड मिळालेला आहे, हे झालेलं आहे, तसं झालेलं आहे, चर्चा सुरू आहे. तर मग त्यांनी गाणे ऐकल्यानंतर म्हटलं ओके, आणि त्यांनी ओके केलेलं आहे. आणि म्हणून ते सर्व प्रचार, पण त्याची जी संगीतकार म्हणून जी प्रक्रिया आहे, मी म्युझिक डायरेक्टर अनिल कावळे त्यांना म्हणतो की त्यांनी सांगावं. नमस्कार. पैदागीर या सिनेमाचं म्युझिक नागपूरमध्येच झालं आणि संजय सरांचा मला फोन आला की या सिनेमाला तुम्हाला म्युझिक द्यायचं. माझाही हा पहिलाच चित्रपट आणि एवढ्या मोठ्या लेवलचा सिनेमा माझाही पहिलाच आहे. यापूर्वी मी बऱ्याच नाटकांना आणि डॉक्युमेंटरीज बरंच काही वर्क झालेलं होतं, पण सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. आणि या सिनेमामध्ये एकूण 3 गाणी दिलेली आहेत. त्यापैकी माया माऊलीची ओली, माया ममतेची ओली, देई सूर्याला सावली, हे गाणं वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. वैशाली माडे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आणि दुसरं गाणं माया ममतेची ओली,
हे जे गीत आहे वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. आणि दुसरं जे गाणं आहे आपल्या वसंता भाऊचं लग्न झालं शानसे, हा एक वेगळा पार्ट आहे आणि त्यानंतर रॅप हा वेगळा पार्ट आहे. पण आम्ही ते दोन्ही मर्ज केलेले आहेत. आणि या एका गाण्यामध्ये बऱ्याच सिंगर्सनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. पैकी जर सर्वांनी ऐकायला पाहिजे, एकदा ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या शब्दांमध्ये किती ताकद आहे, परिवर्तनाची ताकद आहे, समाज बदलण्याची ताकद आहे. आणि प्रत्येक शोषित वंचिताची की एक बाजू मांडतात अशी शब्द ही सर्व गीते या सिनेमामध्ये सर्वच गीते आदरणीय संजय जुने सरांनी लिहिलेली आहे. आणि अतिशय सुंदर असे गीतकार म्हणून ते तुम्ही प्रोड्युसर, डायरेक्टर, अजून लेखक, निर्माते म्हणून पाहताय, पण माझ्यासाठी संगीतकार म्हणून एक गीतकार किती ताकदीचा असतो आणि त्यानंतर संगीत कसं बनते हा एक अनुभव होता. आणि त्यामध्ये एक ऍडलिब आहे जी सिनेमामध्ये मेली माणूस की मेला हा माणूस मासाच्या आवासात दुर्मत श्वास. आणि हे जे गाणं आहे हे आपल्याला चित्रपटामध्येच ऐकायला किंवा पाहायला मिळेल. कारण एवढे हृदयस्पर्शी गाणे गीत जे लिहिलेले आहेत यामध्ये मी विशेष करून अजून 1 मिनिट घेईल आपला की संदीप कपूर जे आहेत अगदी सुप्रसिद्ध असे अरेंजर, त्यांचं योगदान माया ममतेची मुली गाण्यासाठी लागलेलं आहे. नागपूरचे बरेच कलावंत, बासरी वादक, व्हायोलिन वादक, रिदम प्लेयर्स या सर्वांनी या गाण्यांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या 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 सगळ्या सॉंगचं रेकॉर्डिंग श्याम आवळे प्रोडक्शन, AU VI स्टुडिओ पवन दिवानचा तिथं एक गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि समाधित्री स्टुडिओमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये आणि काही नागश्रुती स्टुडिओ इथंच आहे. अजून काही शिक्षण तुम्ही विमर्शक आहात. पुन्हा एक प्रश्न आहे की आजच्या घडीला हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी असा संघर्ष चालू आहे. एकीकडे मराठी शाळा बंद होत आहे, दुसरीकडे इंग्लिश शाळा सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे ग्रामीण जर परिणाम पडत आहे, म्हणजे जे मराठी त्यांना इंग्लिश, याच्यात तुम्ही कसं काय? अगदी म्हणजे सुंदर त्याच्यामध्ये काही संवाद आहे. प्रश्न असा आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे आपण जशा कॉर्पोरेशनच्या शाळा बंद झाल्या तर कॉर्पोरेशनच्या आयुक्तांपासून महापौरांपासून आपण सर्वांना या ज्या 500 शाळांचं आपण पहिलं निवेदन दिलं होतं की त्यांना इंग्रजी, कारण ती योजना सुरू झाली आहे. पुण्यातल्या काही कॉर्पोरेशनच्या शाळांना इंग्रजीमध्ये, म्हणजे 5 जे आपले नागपूरचे जे झोन आहे तर 5ही ठिकाणच्या आमदारांना त्याचे राईट्स दिलेले आहेत की ते मराठी कॉर्पोरेशनच्या शाळा इंग्रजीत कन्वर्ट करण्यासाठी. तर ती एक मॉडेल म्हणून जे पुण्यात राबवण्यात आलेलं आहे. मुद्दा असा आहे की आमचं म्हणणं आहे की त्या 4 शाळांनी 5 शाळांनी काही होणार नाही. कारण इथं नागपूर पुरतही जर पकडलं आपण तर जे गोरगरिबांचे पुढे त्याचे दर ठिकाणी ती संख्या मोठी आहे. तर आम्ही निवेदनात म्हटलं की 500 शाळा ह्या इंग्रजी मिडियमच्या करा. आणि त्यांचं स्टँडर्ड जे आहे, जे पुण्याला एक मॉडेल ठेवलेलं आहे, एका NGOला दिलेलं आहे, तर त्याचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड जसं मोठ्या कॉन्व्हेंट्स असते तसंच करायला पाहिजे. तर ही प्रक्रिया आहे, तो संघर्षाचा एक वेगळा भाग आहे, तो प्रॅक्टिकल भाग आहे शिक्षणाच्या संघर्ष करण्याचा. तर त्याचं जे काम आहे त्याला जे इंग्रजी माध्यमाच्या बरोबरीत आणणं, म्हणजे तुम्ही बघा जे कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्यांनी एक विषय ज्यांना जो मराठी असतो तर त्या मराठी विषयामध्येच नापास होणारे मराठी पोरं आहेत. तर तो दोष जो आहे तो पोरांचा नाही जे नापास होत आहेत मराठीमध्ये. तर त्या शिक्षकांना तो दोष द्यायला पाहिजे की ते मुलं मराठीची, ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना मराठीत एवढे कमी मार्क का मिळतात, त्यांना मराठी नापास का व्हावं लागतं. तर हा पुन्हा एक वेगळा संघर्ष आहे. त्याच्यासाठी काही आपण लोकांनी काम करायला पाहिजे. मला माझ्यापुरतं असं झालं तर मी सिनेमात ते मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला की मराठी जी भाषा आहे, म्हणजे ज्या अनेक भाषा लुप्त होत चाललेल्या आहेत, आम्ही जी नागपूरची पर्टिक्युलर मराठी भाषा वापरलेली आहे, पर्टिक्युलर नागपूरची मराठी भाषा या चित्रपटात वापरलेली आहे. तर भाषा, मी काम करणारे कार्यकर्ता नाट्य क्षेत्रात आणि आता सिनेमा क्षेत्रात, भाषा हे बॅरियर्स व्हायला नाही पाहिजे. ती बॅरियर्स पासून मुक्त असलेली अशी कलेची भाषा. तर आपण जी आहे, जेव्हा शिक्षणापुरता तुम्ही जर विषय म्हणता तर मातृभाषेतलंही शिक्षण, आता जे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये मातृभाषेतही शिक्षण व्हायला पाहिजे असं त्याच्यामध्ये सुंदर कॉलम आहे. तर त्याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही. एकीकडे दुसरीकडे आपण पाहतो गोंडीसारखी भाषा आहे
जी हळूहळू लुप्त होत चालली. आता अनेक गुंडांनाच ती भाषा येत नाही, जी भाषेची जननी आहे, या देशातल्या सर्वच भाषांची जननी आहे गोंडी भाषा. तर मग ती भाषा जी आहे ती लुप्त होईल तर मग काही नुकसान कोणाचं होणार? अनेक मराठी भाषा ते अनेक जे भाषा आहेत ते लुप्त होत चाललेले आहेत. तर हा जर मातृभाषेत शिक्षण होईल तर कदाचित त्याच्यातून चांगलं निघेल. आणि जसं या चित्रपटाने आपला ठसा उमटवलेला आहे, आपण अनेक असे प्रयोग केले तर उद्या ज्या लुप्त होणाऱ्या भाषा त्यांचाही ठसा निर्माण होईल. तर हा माझा शिक्षणाच्या संदर्भातला तेवढा एक विषय आहे. तर एक प्रश्न असा आहे की जयंती फिल्म झाली किंवा झुंड झाला, त्याला पाहणारे ऑडियन्स ते एका पर्टिक्युलर कम्युनिटी असतील किंवा तो ऑडियन्स हो वेगळा असेल, किंवा त्यांना झुंड पिक्चर पाहायला किंवा जयंती पिक्चर पाहायला वेगळी ऑडियन्स जे आहे ते पूर्ण ऑडियन्स जात नाही. तर आपला टार्गेटेड ऑडियन्स काय नेमका पूर्ण पब्लिक आहे की पर्टिक्युलर हे राहणार आहे? नाही नाही, हा जो आपला जो सिनेमा आहे हा कुठल्याही एका कम्युनिटी पुरता मर्यादित नाही. शिक्षण हा विषय जो आहे हा प्रत्येक कम्युनिटीचा आहे. जो या देशातला तळागाळातला जोही माणूस असेल, आता माझा प्रश्न विचारण्याचं कारण हा आहे की आपण चळवळीचे कार्यकर्ता बरोबर आणि चळवळीसाठी कोण काम करते तुम्हालाही माहिती आहे. बरोबर आणि तुमचं नाव जिथं आलं तिथे काय होईल की एका पर्टिक्युलर विचारधारेच्या व्यक्तीने पिक्चर बनवली आहे असं नेमकं लोकांना समजलं, बरोबर. आणि तेच लोक जे आहेत ते पिक्चर पाहण्यासाठी जाण्यात इंटरेस्ट ठेवले. म्हणून माझा हा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, गुजराती सेवक महामंडळचे जी लोक आहेत त्या लोकांनी अख्खा एक शो पैदा केल्यासाठी केला. आमचे छत्तीसगडचे आदिवासी बंधू आहेत, त्यांनी एक बस करून ते येणार आहेत आणि आम्हाला जरी भाषा समजली नाही पण तुम्ही काम ज्या पद्धतीने करता, सर्वच जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन, सर्वच समाजा, माझी प्रतिमा जरी इकडे काय मला नाही माहीत पण मी सर्वच जाती धर्मातल्या लोकांमध्ये जाऊन काम करतो. त्याच्यामुळे जसं आता गुजराती मंडळाचं सांगितलं की त्यांनी एक शोचा शो अख्खा बुक केलेला आहे, तसेच आमचे ट्रायबलची जी मंडळी आहेत ती अख्खा शोचा शो येऊन पाहत आहेत. आमची ओबीसी मंडळी आहेत, ज्यांनी चिमूरमध्ये संपूर्ण ओबीसी मंडळींनी हा चित्रपटाचं आयोजन केलं प्रमोदचं. चंद्रपुरातही सर्व मिक्स असा बौद्ध समाजातले आणि ओबीसी समाजातल्या संघटनांनी मिळून प्रमोदचा कार्यक्रम आखला. तर ही माझं जे काम राहिलेलं आहे हे सर्वच म्हणजे मंडळ आयोगासाठी आम्हीच सडकेवर आलोत ना, आम्हीच लाटा काढतात. हे त्यांना जाणीव आहे की ज्या एक काही फासेपारधी लोक आहेत ती लोक बिचारे कलेक्शन करतात. त्यांना दुसऱ्या लोकांनी ओबीसीच्या मंडळींनी म्हटलं की आपकी तिकीट की सोय हम कर लेंगे लेकिन आप सब लोग जाके पिक्चर देखो. हे कशाच्या दोषात आहे? म्हणजे हा सिनेमा जो आहे, जरी आता संजय माझी मर्यादा, मी कोण कुठल्या समाजात जन्म घेतो हे त्याच्या हातात नसते, मी जन्म घेतलेला आहे. पण मी जे काम केलेलं आहे ते सर्वच तळागाळातला जो काही समाज असेल, ज्यांचे प्रश्न असतील त्यांच्यासाठी आपण काम केलेलं आहे. म्हणून हा सिनेमा जो बनवलेला आहे हा पर्टिक्युलर एक समाजातला टार्गेट ऑडियन्स म्हणून नाही आहे. शिक्षणाचा प्रश्न ज्या ज्या गोरगरिबांचा आहे त्या सर्व समाजासाठी हा सिनेमा आहे, म्हणून सर्वांनी पाहावे. आता गोरगरिबांनीच पाहायला पाहिजे असं तर त्याच्याजवळ पैसाच नाही. तर अनेक लोकांनी ही भूमिका घेतली की आम्ही खर्च करू पण त्यांच्यासाठी तिकीट काढू. ही काही लोक भूमिका घेत आहेत, ही काही थोडी थोडी नाहीये. तर कृपया असं मेसेज जाऊ देऊ नका की हा कुठल्या तरी एका पर्टिक्युलर समाजाचा सिनेमा आहे, त्याच्यापुरता आहे, त्याचं टार्गेट आहे. ना ना ना, हे सर्वच लोकांनी जाऊन पाहावं अशी माझी नम्र विनंती आहे. असाच प्रचार तुम्ही करावा. पंजाबी मॅडम स्वनिर्माते म्हणून या चित्रपटाला आपण निर्माण केलेला आहे, तर किती कालावधी लागला आपल्याला याला निर्माण? आणि याचा जे प्रश्न आहे त्याचा तुम्ही शेवट निर्माण केला आणि तुम्हाला काय समस्या आला? 2019च्या जून महिन्यामध्ये आम्ही 15 जूनला आम्ही या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं. त्या चित्रपटासाठी जेव्हा मला बोलायची वेळ येते तेव्हापासूनचा कोरोनाच्या काळानंतरचा आणि आता हा रिलीज पर्यंतचा हा सगळा काळ पाहिला तर मन तसंही खूप हळूहळू जाते. आणि अनामिक अशी बरोबरच मनाला लागलेली आहे रिलीज होऊन तो चित्रपटगृहातून बाहेर पडतपर्यंत. आणि अशा एकूणच भावनेच्या वातावरणामधून आम्ही सध्या प्रवास करतो आहोत. प्रोडक्शन या चित्रपटाचं जे आहे सामूहिक प्रोडक्शन आहे. पण संजय चिमणेचं जर ते नाटक होतं की मला 1989 साली हे नाटक होतं, राज्यनाट्य स्पर्धांमध्ये खूप गाजलेलं होतं. त्या नाटकातल्या प्रमुख भूमिकेसाठी पण मला पुरस्कार मिळाला होता. त्या वर्षी मला स्मितापणे पुरस्कार देखील मिळाला होता. तेव्हापासून या नाटकापासून मी मनाने फार जोडलेली होती आणि एक स्वप्न होतं की जर आपण चित्रपट बनवायचा झाला तर आपण या विषयावर कधीतरी चित्रपट करू. पण चित्रपट करणे ही साधी गोष्ट नाही आहे. नंतर जवळपास 25-30 वर्षाचा तो काळ निघून गेला आणि आता जरा साधनं थोडीशी सोपी झालेली आहे. तर मला असं वाटलं की आम्ही यावर चित्रपट करावा. आणि मी संजयला म्हटलं की सुरुवात कर, एकदाची सुरुवात केली की मग तो बरोबर पूर्ण होऊन जाईल.
आणि म्हणून थोडासा निधी, थोडासा पैसा या चित्रपटासाठी सुरुवात करण्यासाठी म्हणून मी लावला. नंतर सुरेंद्र आवे आणि आपल्या समाजातले बरेच लोकांनी 1,00,000, 2,00,000, 1,50,000, 50,000 पासूनची पण मदत केली आणि हा चित्रपट आम्ही पूर्ण करू शकतो. 23 दिवस लागले त्या सिनेमाला. शेवटचा दिवस होता शूटिंगला, फक्त शूटिंगला. पण शेवटच्या दिवशी खूप पाऊस आला आणि पूर्ण सेट वगैरे सगळं तुटून गेलं. साधारणतः 15 मिनिटाचा शूट राहिलेलं होतं. ते आम्ही कसं केलं की कुणालाही ते कुणी पकडू शकणार नाही, इतकं सुंदर केलं. अत्यंत तुटलेल्या सेटचं कसं करून आम्ही शूट केलं हे कुणालाही ओळखायला नाही आलं. आणि जेव्हा आपल्याला पारितोषिक मिळेल त्याच्यावरून कळतंय की आम्ही चित्रपट बनवण्यामध्ये किती मजबूत झालेलो आहोत. हे त्याच्यावरनं कळेल की ती कुणाला ओळखता आलं नाही, तर आम्ही एवढ्या स्पर्धांमध्ये टिकलो नसतो. दुसरा एक प्रश्न तुम्ही फार छान विचारला, काय अडचणींच्या संदर्भात. काय आहे की तुम्ही बघा, थिएटर मिळत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपट म्हटला आणि महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळू नये. एक थिएटर देऊ पाहतात. एक थिएटर दिल्यानंतर सकाळचा 9चा शो घ्या म्हणतात. सकाळच्या 9च्या शोला कसे लोक जाणार आहे, कोण लोक जाणार आहे, देतच नाही. म्हणजे आम्हाला जी अडचण चालली आहे ती थिएटरच मिळत नाही. मोठ्या मुश्किलनं आपल्याला नागपुरातली 4 थिएटर मिळाले. म्हणजे कामठीचा एक पकडून सुदामा होता आपल्यापर्यंत, आता सुदामा आपल्याला 23 पासून मिळणार आहे. म्हणजे मोठी चित्रपट, हिंदीची चित्रपट येत आहेत, त्याच्यामुळे मराठीला दुर्लक्ष करतात. आता आपल्याला 2 शो मिळालेले आहेत. कमालमध्ये 2 शो आहेत, 11चा आणि नंतर 2चा. त्याच्यानंतर गोयल टॉकीज कामठीला जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकच शो मिळालेला आहे सध्या. त्याच्यानंतर अलंकार टॉकीज आहे, तिथे 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 2 शो मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सिनेपोलिस आहे मेडिकल चौकातली, त्याच्यामध्येही आपल्याला 2 शो मिळालेले आहेत. तर ही 2 शो मिळवण्यासाठीचा जो मोठा संघर्ष आहे तो आहेच आहे. माझी आपल्या पत्रकार बंधूंकडून ही विनंती आहे, हे पोहोचवा की किंवा महाराष्ट्रात तरी मराठी सिनेमांवर अन्याय होऊ नका. त्यांना थिएटर मिळाल. किती संघर्ष करून काय करून मराठी चित्रपट बनवला जातो आणि त्याच्याकडे ही दुर्लक्ष होत आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात बसलेली जी मंडळी आहे, डिस्ट्रीब्युटर पासनं तर टेक्निकल स्टुडिओज पासनं, ती एक मराठी माणूस म्हटलं की त्याला ज्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने त्याला त्रास देण्याची प्रक्रिया ती UFO पासनाची सर्वच ठिकाणी, तर ती थोडीशी थांबवण्यात यावी. तिसरी गोष्ट असं आहे की जी सबसिडी आता 4 वर्षापासून मराठी सिनेमाला महाराष्ट्र शासन सबसिडी देते, चांगली गोष्ट आहे. पण 4 वर्षापासून ती सबसिडी थांबलेली आहे. आता एक मदत प्रक्रिया सुरू झाली होती. 300 सिनेमे सबसिडीसाठी वाट पाहतात. छोटी गोष्ट नाही, 300 सिनेमे आणि त्याच्यातले 150 सिनेमे आता पहिल्या लॉटमध्ये पाहून झाले आहेत असं म्हणतात आणि काही लोकांना देण्यात आला. तर आमचा क्रमांक 300 वा होता. तर आता पुन्हा ते सबसिडीची जी प्रक्रिया मध्ये थांबवण्यात येते, ती सबसिडीच्या प्रक्रियेकडे शासनाला लक्ष द्यावं. मराठी जी थिएटर्स आहेत त्या थिएटर्सला जे आपले मल्टिप्लेक्सवाले अडवून ठेवतात, त्यांना शो मिळत नाही. शासनाने काहीतरी असा नियम करावा की मराठी सिनेमा असेल किंवा महाराष्ट्रात त्यांना शो मिळालाच पाहिजे. आणि तो एक सकाळचा शो नाही, त्यांना पाहिजे असेल तर 4 शो मिळायला पाहिजे. त्यांना पाहिजे असेल त्याच्या हिशोबाने शो मिळायला पाहिजे. हे असं काहीतरी नियम करायला पाहिजे. ही अडचण आहे, खूप मोठी अडचण आहे. जी तुम्ही विचारता की काय अडचण आहे, ही तर फारच मोठी अडचण आहे. जर तुम्ही सिनेमा बनवता तुम्हाला थिएटरच नाही मिळणार तर तुम्ही करणार का? आणि मग जे OTT वाले प्लॅटफॉर्म्सवाले आहेत ते तुम्हाला ज्या पद्धतीने शेअरिंगची भाषा बोलतात, ते ज्या पद्धतीने तुमच्याकडूनच पैसे मागतात, तुम्ही करणार काय? मोठ्या मुश्किलीने सिनेमा बनवला असतो, रिलीज करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेत तुम्हाला कुठे येऊ देत नाही, तर तुम्ही करणार काय? जे मराठी चित्रपट निर्माते आहेत, मराठी चित्रपट जे बनवू इच्छितात त्यांचं काय होणार आहे? चांगले विषय कधी येणार आहेत त्याच्यामुळे? तर हा एक मोठा प्रश्न आहे, तो या निमित्तानं आपण समोर रेटला पाहिजे. अजून काय कोणाचा प्रश्न? मला सांगायचंय, या चित्रपटासाठी काम केलेल्या अनेक कलावंतांनी याआधी कधीच थिएटर ट्रेनिंग, फिल्म मेकिंगचं ट्रेनिंग घेतलं नव्हतं. आम्ही अशी एक टीम तयार केली ज्यांना आम्ही 1.5 महिना फिल्म मेकिंगचं ट्रेनिंग दिलं, त्याचं अभिनयाचं ट्रेनिंग दिलं. कॉस्ट्युमवाल्यांना क्यू शीट्स बनवणं किंवा स्केड्युलिंग करणं, कॉस्ट्युम डिझाईन करताना फॅब्रिक, रंगसंगती, हे सगळं बारीक गोष्टी शिकवल्या. इथले जे फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्टेड असलेले मुलं होते त्यांना कलेक्ट केलं, स्टेज डिझायनिंगमधल्या मुलांना एकत्रित केलं. असं सगळ्या मुलांना, अतिशय यंग मुलांची टीम तयार केली. त्यांना बकायदा 1.5 महिन्याचं ट्रेनिंग देऊन समाधी
फिल्म प्रोडक्शन्सच्या अंतर्गत मग त्यांना या चित्रपटात संधी दिलेली आहे. त्यात आमचे नृत्य दिग्दर्शक पण आहेत, जे नागपुरात मोठं नाव आहे, साज डान्स ग्रुप जे चालवतात, सुमित राऊत, ते पण या वेळेला आमच्यासोबत उपस्थित आहेत. सुंदर नृत्य दिग्दर्शन असं त्यांनी या चित्रपटाचं केलेलं आहे. असिस्टंट डिरेक्टर म्हणून इंदोरातनं आमचा एक मुलगा यायचा, त्यांनी पण पूर्ण प्रशिक्षण घेतलं. त्याचं नाव आहे राकेश मेश्राम, तो पण इथे उपस्थित. पोस्ट प्रोडक्शनचं आमचं बरंचसं पब्लिसिटीचं काम, सोशल मीडिया जो आता अतिशय प्रभावी पद्धतीने आपल्या पुढे येतोय, तर हे सोशल मीडिया सांभाळण्याचं मोठं काम आमचे 2 अतिशय यंग बडिंग आर्टिस्ट करतायत. एक आहे प्रद्युम्न, दुसरा आहे चंद्रशेखर वर्घणे, आणि सम्यक अलोने जे आमचे प्रोडक्शन इन्चार्ज होते ते देखील. सुमेध नावाचा एक मुलगा आहे, तो पण आमचं हे काम सांभाळतोय. दीक्षा, प्रणय बानाईत म्हणून आपल्याकडे एक मुलगा आहे, जो आता पत्रकारितेत काम पण करतोय, पण पत्रकारितेच्या क्षेत्रात, पण त्यांनी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सांभाळलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या झोन्समधनं आम्ही कलावंत जमा केलेत. हरीश गवई इथे उपस्थित आहेत, त्यांनी या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याचा रोल केलेला आहे. अतिशय सुंदर कामगिरी त्यांनी या चित्रपटात केलेली आहे. बाकी या सगळ्या कलावंतांविषयी मी सांगितलंच. सारनाथ रामटेके, श्रीकांत बोरकर, डॉक्टर निलकांत कुलसंगे, पल्लवी जिवंतारे, गीता काळे, अशी सगळी जुनी नामवंत मंडळी ज्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक वर्षांपासून काम केलं असेल, त्या सगळ्यांना आम्ही पैदागीरच्या माध्यमातून परत एकदा 75 mm ची एक मोठी स्क्रीन प्रदान करून देण्याचं काम केलेलं आहे. ह्याचं आम्हाला एक मुळात स्वसमाधान आहे. कॉस्ट्युम डिझायनर आमच्या ज्या होत्या, त्यांनी फिल्म चे कॉस्ट्युम्स आधी डिझाईन केले, आणि नेमकं त्याच नंतर त्यांना निफ्ट सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन मिळाली. मृण्मयी अलोने, सदिच्छा जिल्टे, जी आता लंडनला गेली कालच, लुंबिनी आवळे, असे सगळे आमचे कॉस्ट्युम डिझायनर टीम होते. आणि प्रत्येक व्यक्तीने, आमचा आर्ट डिरेक्टर मनोज रंगारी, जो बेसिकली ही इज इंटू काय म्हणता येईल त्याला, पब्लिसिटीज अँड ऑल, मार्केटिंग मध्ये आहे, पण त्याच्यात एक कलात्मक गुण होती. जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं तो पासआउट होता, आणि काही कारणामुळे कलेपासून जरासा दुरावला होता. या निमित्ताने त्याला आर्ट डिरेक्शनची संधी देऊन काहीतरी त्याच्याकडनं छान करून घेता आलं, म्हणून ते पण. निर्माते आमचे सुरेंद्र भाऊ आवळे, निर्मलाताई वागधरे, यामिनीताई तेलंग आज इथे उपस्थित आहे. ऐवजी अजून काही नावं आहेत, पंकज मेश्राम, किरण गजबिये, भारती अलोनी, पंकज कांबळे, शीतल मेश्राम, असे अनेक महत्त्वाची नावं आहेत, तारका जिल्टे. त्या सगळ्यांचेही मी आभार मानते, आणि आपल्या सगळ्यांकडनं हीच अपेक्षा करते. मला माहिती आहे आम्हाला ही जरा शोकांतिका आहे, तर त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मराठी चित्रपट निर्माण करणारी जी प्रोड्युसर्स आहेत, ती बिचारी फार कष्टानं, फार हिंमत लावून सिनेमे बनवतात. फार वेगळे विषय खूप लोक हँडल करतायत, तर त्या वेगळ्या विषयही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. म्हणून त्यांना थिएटर्स अवेलेबल व्हायलाच पाहिजेत, आणि फक्त सकाळचा 9चा शो नाही, तर त्यांना अपेक्षित असलेले सारे शो मिळायला पाहिजेत. तिसरी गोष्ट, महाराष्ट्रातलं जे सांस्कृतिक धोरण आहे, त्या सांस्कृतिक धोरणामध्ये नागपूरच्या वाटेला चित्रनगरी आलेली आहे, फिल्म सिटी आलेली आहे. तर ती चित्रनगरी जेव्हा इथं निर्माण होईल, त्याचे कामं जी काही सुरू होत आहेत ते सँक्शन झालेलं आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणामध्ये. तर जेव्हा जी चित्रनगरी निर्माण होईल, तर फक्त पश्चिम महाराष्ट्रातलेच लोक इथं येतील आणि ते सर्व कामं करतील, आणि इथले जे कलावंत आहेत, इथले जे टेक्निशियन्स आहेत, त्यांचं काय होणार आहे? ते फक्त लेबर म्हणून नावापुरते काम करणार आहेत की काय होणार आहे? की म्हणून त्या चित्रनगरीसाठी इथलं सर्व स्किल तयार व्हायला पाहिजे. याच्यासाठी संवादिटीनं हा पुढाकार घेतला आहे. म्हणून या चित्रपटामध्ये सर्व जे कलावंत आहेत, सर्व जे टेक्निशियन्स आहेत, ही सर्व मूळतः नागपूरची लोक आहेत. आणि हा आमचा प्रयास आहे संवादिटी फिल्मचा, की नागपुरातल्या त्या चित्रनगरीसाठी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी ही सर्व एक सेना म्हणून, एक सैनिक म्हणून तयार होते, करून टाकतात. ही प्रक्रिया होऊ नये. वेळेवर तुमची बोलणं झालेलं असते, तुमचं ठरलेलं असतं. अनेकदा तर असं होतं की काही आपण घाई गडबड ॲग्रीमेंट करत नाहीत ना. तुम्ही एकाच वेळेला सर्व ठिकाणी जाऊन ॲग्रीमेंट कसं करणार? पण ॲग्रीमेंट करून देखील वेळेवर हिंदी सिनेमासाठी, मोठ्या बॅनरच्या सिनेमासाठी अचानक तुम्हाला सांगण्यात येते की तुम्हाला